नमस्कार मित्रांनो, सोहमार्या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते। बरेच दिवस झाले मित्रांनो चॅनलवरती व्हिडिओ जो आहे तो मी काही अपलोड केलेला नव्हता। मुलांच्या एग्जाम चालू होत्या, त्यामुळे मुलांचा अभ्यास घेणं फार महत्त्वाचं होतं, त्यामुळे चॅनलवरती व्हिडिओ काही अपलोड केलेला नव्हता। आज बऱ्याच दिवसांनी चॅनलवरती मी व्हिडिओ जो आहे तो अपलोड करत आहे। शाळेला जाण्याची तयारी जी आहे ती चालू आहे। मुलांचा डब्बा मी बनवून दिलेला आहे आणि बघू शकता या ठिकाणी भांडे जे आहेत ते मी अगदी स्वच्छ असे करून ठेवलेले आहेत। तर या ठिकाणी हे जे भांडे आहेत ते मला वरती ठेवायचे आहेत, कारण ह्याचा वापर होत नाही। तर बघू शकता हे भांडे मी या ठिकाणी काढून ठेवलेली आहेत। ज्या भांड्याचा वापर सहसा कमी होतो ना, अशी भांडी मी साईडला काढून ठेवत आहे आणि एवढे भांडे जे आहेत ते झालेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता कुकर जो आहे तो करपलेला आहे, तर ते निघण्यासाठी देखील मी थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे आणि आता याला ना नेंटलवरती मी ठेवून टाकणार आहे। तर बरीचशी कामे आहेत आणि आज मला थोडंसं बाहेर देखील जायचं आहे। तर या ठिकाणी देवाची भांडी जी आहेत ती मी काढून ठेवलेली आहेत। पूजा जी आहे ती देखील झालेली आहे। आज सोहम जो आहे तो पूजा करून घेत आहे। देवाची पूजा करणं, देवासमोर दिवा लावणं, या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण आपल्या मुलांना शिकवतो त्यावेळेस बघा मुलांना या सर्व गोष्टीची सवय लागते आणि बघा घरामधील वातावरण देखील खूप पॉझिटिव्ह राहतं। त्यामुळे अधनं-मधनं मी मुलांना अशा पद्धतीने देवपूजा जी आहे ती नक्कीच करायला लावत असते। तर आता या ठिकाणी विविध जो आहे तो देखील तो लावून घेत आहे। छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवल्यामुळे फार फरक पडत असतो। तर या ठिकाणी देवपूजा जी आहे ती देखील झालेली आहे। तर छान पूजा त्यांनी केलेली होती। सुट्टीच्या दिवशी सोहम देवपूजा करतो, कारण त्याला आवडतं आणि मी ते त्याला करू देते। बघा लहान ज्यावेळेस होता ना तो, त्यावेळेस देखील देवपूजा करायचा, परंतु त्यावेळेस तो माझी मदत घ्यायचा। देवाला फुलं वाहणे अशा छोट्या छोट्या गोष्टी तो करायचा आणि त्यापासूनच त्याला आवड निर्माण झाली आणि आता तो छान पद्धतीने पूजा जी आहे ती करतो। त्यामुळे बघा खूप छान वाटतं ज्यावेळेस मुलांना या सर्व गोष्टींची सवय लागते। ही संध्याकाळची वेळ आहे आणि मुलांना आम्ही घेऊन आलेले आहोत हॉटेलमध्ये। बरेच दिवस झालं मुलांना हॉटेलमध्ये घेऊन आलेले नव्हतो, त्यामुळे आज मुलांना हॉटेलमध्ये खाण्यासाठी आम्ही घेऊन आलेले आहोत। तर या ठिकाणी चीज लोडेड पापड जे आहे ते मागवलेलं होतं। तर पहिल्यांदा हे पापड घेतलेलं होतं। मुलांना ह्या गोष्टी फार आवडतात, त्यामुळे बघा चीज वगैरे असेल ना तर मुलं आवडीने खातात। तर हा चीज लोडेड पापड जो आहे तो सोहमनी ऑर्डर केलेला होता, तर त्याच्या आवडीनुसार हे पापड आम्ही मागवलेलं होतं। आता थोड्याच वेळात जेवण जे आहे ते देखील मागवणार आहोत। खूप सुंदर आणि खूप छान हे हॉटेल आहे, फॅमिलीसाठी खूपच छान हे हॉटेल आहे। कधीतरी बघा मुलांना हॉटेलमध्ये घेऊन आल्यानंतर मुलांना पण छान वाटतं आणि बघा मुलांनी मागवलेलं होतं टोमॅटो सूप। थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे टोमॅटो सूप जो आहे तो खूप छान लागतो, त्यामुळे टोमॅटो सूप जो आहे ते देखील मागवलेलं आहे। तर जेवण जे आहे ते मागवायचं आहे तेच मी या ठिकाणी बघत आहे। अगदी साधं असं मागवलेलं आहे, दाल फ्राय मागवलेलं आहे आणि सोहमला पनीर आवडतं, त्यामुळे पनीरची भाजी जी आहे ती देखील मागवलेली आहे। तर मुलं या ठिकाणी बघा खाण्यामध्ये अगदी मस्त व्यस्त आहेत। स्नॅक्समध्ये बघा फिंगर चिप्स जे आहेत ते देखील मुलांनी मागवलेले होते। ज्यावेळेस जातो बघा त्यावेळेस फिंगर चिप्स जे आहेत ते घेतच असतात, त्यांना फार आवडतात, त्यामुळे आज देखील फिंगर चिप्स जे आहेत ते घेतलेले आहेत। तर या ठिकाणी टोमॅटो सूप, फिंगर चिप्स आणि मसाला पापड जे आहे ते स्नॅक्समध्ये मागवलेलं होतं। आता जेवण जे आहे ते ऑर्डर करायचं आहे।
मुलांसाठी गव्हाची तंदुरी रोटी जी आहे ती मागवलेली होती। नेहमीच गव्हाची तंदुरी रोटी जी आहे तीच मागवत असतो मुलांसाठी। आणि बघा आज जेवणामध्ये मागवलेला आहे पनीर बटर मसाला, दाल तडका आणि या ठिकाणी जीरा राईस। तर अशा पद्धतीनं आज जेवण जे आहे ते आम्ही ऑर्डर केलेलं होतं। या ठिकाणी लच्छा पराठा जो आहे तो मी मागवलेला होता। थंडीचे दिवस आहेत त्यामुळे अशा पद्धतीचं जर जेवण असेल तर खूप छान वाटतं, कधीतरी हे चालतं। जेवण जे आहे ते झालेलं होतं। आता काढायच्या होत्या मुलांच्या फोटो। तर मुलांच्या फोटो काढल्यानंतर आम्ही जाणार होतो घरी, कारण बराच वेळ जो आहे तो झालेला होता, 9 वाजत होते। तर घरी गेल्यानंतर मुलांचा अभ्यास देखील घ्यायचा आहे, त्यांचा गृहपाठ जो आहे तो देखील राहिलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही खूप सुंदर आणि खूप छान असं हे हॉटेल आहे। तर या ठिकाणी मुलांच्या फोटो जे आहेत त्या आम्ही काढून घेत आहोत आणि पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी फोटो काढण्यासाठी थोडासा वेट करावा लागत आहे, कारण बरेच जण फोटो या ठिकाणी काढत आहेत। खूपच सुंदर हे हॉटेल आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।